नमस्कार, साईराम. मी मंजिरी मालवणकर. आपला विषय आहे मराठी इयत्ता 10वी. आज आपण आपल्या चाचणी परीक्षेच्या जेवढे जे पोर्शन आहेत त्या पोर्शनची उजळणी करणार आहोत. आता चाचणी परीक्षेला पहिली आहे संतवाणी. अंकिला मी दास तुझा, संत नामदेव. संत नामदेवांचा अभंग तुम्ही पाहिलात, संत नामदेवांचा परिचय घेतलात. आता या अभंगाखाली ज्या कृती दिलेल्या आहेत, स्वाध्याय दिले आहेत, त्याची आपण एकदा उजळणी करूया. तुम्ही मला सांगा, हा अभंग तुम्ही वाचला बरोबर, आणि या पाठाच्या आधारे कोणत्या कृती घडतात ते सांगायचं. ज्या अभंगावर आधारित कोणत्या कृती, म्हणजे हे वाक्य दिलं त्याच्यावर कोणत्या कृती घडतात तो तुम्हाला लिहायचं आहे. तर सर्वात पहिलं आहे माता धावून जाते. माता केव्हा धावून जाते? तर ह्यावेळेला असं असतं की परीक्षेमध्ये तुम्हाला जेव्हा कृतीवर आधारित प्रश्न येतात तेव्हा तुम्हाला समोर कविता दिलेली असते. त्या कवितेमध्ये जे वाचायचं आहे आणि तुम्हाला उत्तर लिहायचं. पण उत्तर लिहिताना कवितेतल्या ओळी जशाच्या तशा लिहिणं अपेक्षित नसतात. उत्तर लिहिताना तुम्हाला तुमच्या शब्दात आणि मराठीत करून वाक्यरचना करून तुम्हाला ती लिहायची असते. आता माता धावून जाते, मग तुम्ही असं लिहायचं नाही, अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू. कवितेची ओळ जशी जशी लिहिली तर मार्क नीट मिळत नाही. आपण लिहिताना लिहायचं माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडतं. असं पूर्ण वाक्य जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. दुसरं आहे धरणीवर पक्षिणी झेपावते जेव्हा तिचे पिलू जमिनीवर पडते. सर्वेची झेपावे पक्षिणी पिली पडताच धरणी. असं न लिहिता जेव्हा तिचे पिलू जमिनीवर पडते असं पूर्ण वाक्यात उत्तर हवं आहे. गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते. गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते. हरणी चिंतित होते जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते, तेव्हा हरणी चिंतित होते. आता त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे कोणते लिहा. एका शब्दात लिहायचा प्रश्न असतो, त्यामुळे परमेश्वराचे दास उत्तर आहे संत नामदेव. परमेश्वराचे दास संत नामदेव. मेघाला विणवणा करणारा चातक पक्षी. मेघाला विणवणी करणारा चातक पक्षी. आलाय लक्षात? पुन्हा एकदा बघा. माता धावून जाते जेव्हा बाळ आगीत पडतं. धरणीवर पक्षीने झेपावते जेव्हा तिचे पिल्लू जमिनीवर पडते. गाय हंबरत धावते जेव्हा वासराला भूक लागते. गाय आणि वासरू. हरणी चिंतित होते जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडतं. जेव्हा तिचं पाडस वणव्यामध्ये सापडतं तेव्हा हरणी चिंतित होते. आता पुढचा प्रश्न आहे कोणते लिहा. परमेश्वराचे दास कोण आहेत? तर संत नामदेव. मेघाला विणवणी करत कोण आहे? तर चातक पक्षी. असं पूर्ण शब्दात पूर्ण वाक्यात उत्तर लिहिल्यावर तुम्हाला अपेक्षित असलेले पूर्ण गुण मिळू शकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा. कवितेतील माता व हरणीचे वर्णन करणारे शब्द. तर माता कशी आहे? कनवाळू. हरणी कशी आहे? चिंतित आहे. अशा प्रकारे तो शब्द तिथे त्या चौकटीमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. माता कनवाळू, हरणी चिंतित. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा. पिलांकडे झेपावणारी पक्षिणी. वनात लागणारा वणवा. भुकेले झालेले वासरू. मेघाला विणवणी करणारा चातक पक्षी. या अभंगाचे कवी संत नामदेव. सकल संथेचे संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. सकल संत गाथेचे संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. बघा, कवी आणि संपादक वेगवेगळे आहेत. बऱ्याच वेळा तुम्हाला कन्फ्युजन होतं. तुम्ही संपादक विचारल्यावर बरेच जण नामदेव लिहून मोकळे होतात. तसं लिहायचं नाही. संपादक आणि कवी वेगळे आहेत. अनेक कवींच्या रचना त्यांनी संपादित करून एका पुस्तकात संग्रह करून बनवलेला आहे, त्याला ते संपादक. म्हणून या अभंगाचे कवी आहेत संत नामदेव आणि संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. अशा प्रकारे चौकटी पूर्ण करण्यासाठी आलेले हे प्रश्न आहेत. त्यानंतरचा प्रश्न असतो तो म्हणजे रसग्रहणाचा. रसग्रहणाच्या प्रश्नामध्ये पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारावर कृती सोडवा. कवितेचे कवी संत नामदेव.
विषय कोणता आहे तर प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवाने विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. या अभंगामध्ये संत नामदेवाने विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. तर अशा प्रकारे रसग्रहणासाठी हे 2 प्रश्न 1-1 मार्काला येतात. बाकीचे जे प्रश्न असतात ते 2 मार्काला असतात आणि यावर आधारित समानार्थी शब्द देखील असतात, ते तुम्हाला अर्ध्या मार्कासाठी येतात आणि ते देखील तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांमध्ये विचारले जाऊ शकतात. आता पुढे हे झाले पहिला अभंग. त्यामध्ये समानार्थी शब्द कोणते येतात तर कनवाळू, दयाळू, काच, काम किंवा पाडस, पाडस, हरणाचं पिल्लू आणि गाय, धेनू, अग्नी, आग अशा प्रकारचे समानार्थी शब्द देखील तुम्हाला विचारू शकतात. जसे अग्नी, आग, गाय, धेनू, कनवाळू, दयाळू, काच, काम. म्हणजे कवितेतल्या कोणत्याही शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द विचारला जातो. तर अशा प्रकारे हे कृतीवर आधारित प्रश्न आहेत. काही चौकटीवर आधारित प्रश्न असतात, काही रसग्रहणाला विचारलेले प्रश्न असतात. तुम्हाला इथे जे प्रश्न घेतलेले आहेत मी सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईप घेतलेले. त्याचं कारण सांगते की आपली आता युनिट टेस्ट येणार आहे. या युनिट टेस्टमध्ये आपण जे प्रश्न आहे ऑनलाईन सोडवणार आहोत आणि यामध्ये बऱ्याच जणांना मराठी टायपिंग शक्य नसल्यामुळे आपण ही जी परीक्षा घेतो आहे ते तुम्हाला 2 ऑप्शन दिले जाणार, 2 किंवा 3. त्यातील तुम्ही योग्य पर्याय निवडायचा आहे. हे समानार्थी शब्दाचे 2 ऑप्शन असतील, त्यातला तुम्हाला 1 पर्याय निवडायचा आहे किंवा कोणताही चौकटी पूर्ण करा असेल, आकृती पूर्ण करा असेल, त्याचे ऑप्शन तुम्हाला दिले जातील. त्यातला 1 जे योग्य पर्याय आहे तो निवडायचा आहे आणि उत्तर आपल्याला सिलेक्ट करायचं. तर त्याच्यानंतरचं आपण घेऊया दुसरी कविता. आपली दुसरा जो आहे नमस्कार, आपला दुसरा जो अभंग आहे तो संतवाणी आणि योगी सर्व काळ सुखदाता या अभंगाचं शीर्षक आहे. संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला हा अभंग आहे की योगी व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे उपयोगी असतात, योगाच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचे फायदे होतात आणि या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर हा अभंगाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो म्हणजे पहिला, खालील चौकटी पूर्ण करा. तर पहिला आहे अभंगात वर्णिलेला चंद्रकोर पिऊन जगणारा पक्षी. आता अभंगामध्ये चंद्रकोर पिऊन जगणारा पक्षी कोणता आहे तर चकोर. जे नुसतं चकोर लिहा किंवा चकोर पक्षी लिहिला तरी चालेल. पिलांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख. पिलांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख. काही जण पांखोवा लिहितात, म्हणजे ज्या कवितेमध्ये जे शब्द आहे तो जसाच्या तसा लिहितात. स्वतःला मिळणारा आनंद, स्वानंद तृप्ती, व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी. व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी. अशा प्रकारे खालील चौकटी पूर्ण करा असा प्रश्न असल्यावर तुम्हाला त्या चौकटीमध्ये तुम्हाला तो योग्य शब्द लिहायचा आहे. 1 मार्कासाठी विचारलेली जाते ही कृती. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे भजन कीर्तनातून ज्ञान देणारे. तर भजन कीर्तनातून ज्ञान देणारे कोण आहेत तर योगी पुरुष. बरोबर. त्यानंतर चौकट पूर्ण करामध्ये सर्व काळ सुख देणारा योगी पुरुष. आता दोन्ही प्रश्नांची उत्तरं सारखीच आहेत बघा. भजन कीर्तनातून ज्ञान देणारे पण योगी पुरुष, सर्व काळ सुख देणारा योगी पुरुष. पाण्याचे अधपतन होते मेघमुखातून, असं कवितेत शब्द आहे, पण तसं न लिहिता तुम्ही ढगाच्या मुखातून असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे पाण्याचं अधपतन होते मेघमुखातून ढगाच्या मुखातून. त्यानंतर येणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे समानार्थी शब्दांचा जोड्या लावा. मी तुम्हाला सांगितलं यापूर्वी 2 मार्काला कृतीवर आधारित प्रश्नामध्ये पण समानार्थी शब्द येतो आणि रसग्रहणामध्ये पण समानार्थी शब्द विचारला जातो. इथे समानार्थी शब्द अशा प्रकारे देखील विचारू शकतात. अ गट, ब गट दिला असेल तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. त्यामध्ये अ गटामध्ये आहे पाणी, मुख, रसना. ब गटामध्ये आहेत गोड, जीभ, उदक. आता अ गटातील शब्दांचा अर्थ ब गटामध्ये योग्य शब्द शोधायचा आहे. पाणी म्हणजे उदक, मुख तोंड, रसना जीभ. अशा प्रकारे समानार्थी शब्दांच्या उत्तरं तुम्हाला वेगळ्या गटामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा. म्हणजे हा समानार्थी शब्दाचाच प्रश्न आहे पण वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे.
तर खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द, त्यामध्ये जीभ, जीभ रसना, पाणी उदक, गोडपणा मधुर, ढग मेघ अशा प्रकारचे समानार्थी शब्द आहेत. त्यामुळे प्रत्येक शब्दांचा अर्थ तुम्हाला माहिती असला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न येतोय तो म्हणजेच रसग्रहणावर आधारित प्रश्न असून पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा. आता समजा तुम्हाला दिलं योगी सर्वकाळ सुखदत्ता या कवितेवरचे कवी कोण आहेत, तर कवी आहेत संत एकनाथ. 1 मार्काला हा प्रश्न येणार. या कवितेचा विषय प्रस्तुत अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना आहे. योगी पुरुष पाण्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे या दृष्टांतातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. अशा प्रकारे कवितेवरती दोन्ही प्रश्न जे येतात एक कृतीवर आधारित प्रश्न येतात आणि त्यानंतर दुसरा प्रश्न कविता कधीतरी रसग्रहणाला पण विचारली जाते. तर रसग्रहणामध्ये 1-1 मार्काला विचारले जाणारे हे प्रश्न आहेत. आपण आता सध्या ब्रीफ आन्सर म्हणजे मोठी उत्तरं घेत नाही आहोत जे 2 मार्काला आणि 2 पेक्षा अधिक मार्काला विचारतात. तर आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न घेतो. याचं कारण आता आपली जी परीक्षा होणार आहे युनिट टेस्ट यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह बेस पेपर येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 किंवा 3 ऑप्शन दिले जातील. एक योग्य उत्तर असेल आणि दुसरी उत्तरं अचूक असतील, चुकीची असतील. त्यात तुम्हाला त्यातलं अचूक उत्तर शोधायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे किंवा ते सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे असतात. तर पेपरमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात त्याचा एक छोटासा नमुना मी तुम्हाला दाखवते. इथे बघा. आता कोणते लिहा हा प्रश्न विचारलेला आहे मी. म्हणजे परमेश्वराचे दास त्याचे 2 ऑप्शन आहेत, संत एकनाथ, संत नामदेव. आता तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्याच्यावर टिक करायचं आहे किंवा त्या गोलवर क्लिक करायचं आहे. तर परमेश्वराचे दास कोण आहेत? संत नामदेव आहेत का संत एकनाथ आहेत? कोण आहेत? बरोबर, संत नामदेव. मग आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे संत नामदेव आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे सकल संत गाथेचे संपादक. आता इथे सकल संत गाथेचे संपादक कोण आहेत? प्राध्यापक डॉक्टर र.रा. गोसावी आहेत का संत नामदेव आहेत? बरोबर, प्राध्यापक डॉक्टर र.रा. गोसावी हे संपादक आहेत. संत नामदेव कोण आहेत? तर कवी आहेत. म्हणून संपादक विचारल्यावर प्राध्यापक डॉक्टर र.रा. गोसावी याच्यावर तुम्ही सिलेक्ट करणार, क्लिक करणार. अशा प्रकारे हा जो आपला ऑनलाईन पेपर होणार आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ऑप्शन असतील. त्यातलं योग्य ऑप्शन तुम्ही निवडायचं आहे, वाचायचं आहे व्यवस्थित. त्यासाठी व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे, पर्याय वाचायचे आहेत आणि त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यानंतरचा असा प्रश्न पण येऊ शकतो कविते संबंधित कृती करा. म्हणजे रसग्रहणावर आधी प्रश्न असा येईल बघा. तुम्हाला कवितेचं नाव दिलं आहे वरती, तर याच कवितेचे कवी लिहायचे आहेत आणि याच कवितेवर आधारित समानार्थी शब्द जे असतील जे प्रश्न विचारलाय तर तशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. आता इथे अंकिला मी दास तुझा या कवितेवरचे आहे. तर मी अंकिला मी दास तुझा कवितेचे कवी कोण आहेत? ऑप्शन दिलेले आहेत बघा. संत रामदास, संत नामदेव. कोण आहेत? संत नामदेव असं बरोबर उत्तर आहे. मग तुम्ही त्या उत्तराला क्लिक करणार. 1 मार्क मिळाला. आणि 2 मार्काला आपल्याला समानार्थी शब्द आहेत बघा. त्यामुळे समानार्थी शब्दामध्ये माता आहे आणि 2 ऑप्शन दिले आहे, मेघ आणि आई. यात उचित उत्तर कोणतं आहे? योग्य उत्तर कोणतं आहे? मेघाचा समानार्थी शब्द मातेचा समानार्थी शब्द कोणता आहे? आई. तुम्ही आई निवडायचं आहे. त्यानंतर काज, याचा समानार्थी शब्द कोणता आहे? वृक्ष का काम? काज याचा समानार्थी शब्द आहे काम. बरोबर. तर तुम्ही काम हा ऑप्शन निवडणार आहेत. म्हणजे माता, आई, काज, काम. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत असेल. कवितेचं नाव वाचा कोणतं आहे, कोणती कविता दिली आहे ती कवितेचं नाव वाचल्यानंतर तुम्ही त्या कवितेचं आणि किंवा समानार्थी शब्द किंवा इतर कुठला प्रश्न असेल तो सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे आपला पेपर येणार आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे कविता वाचा, कवितेवरचे स्वाध्याय सोडवा, प्रत्येक शब्दाचा समानार्थी शब्द लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या परीक्षेमध्ये छान गुण मिळवायचे आहेत. तर आज आपण इथेच थांबतोय. पुढे उद्या भेटूया आपला शाल या पाठाचे रिव्हिजन करण्यासाठी. त्यामुळे आधी व्यवस्थितपणे तुम्हाला पाठ वाचून ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याचं रिव्हिजन घ्यायला सुरुवात केली की तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित येणार. म्हणून आज आपण इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटूया आपल्या नवीन भागात. धन्यवाद.